हॅलो डिअर स्टुडंट्स. आपला शेवटचा युनिट आहे युनिट नंबर 6 ॲटमॉस्फिअर अँड जिओफिजिक्स. ओके, सो हा जो एक युनिट आहे हा ॲटमॉस्फिअरशी रिलेटेड आहे. नावावरूनच आपल्या लक्षात येतं. तर हा फिजिक्समध्ये का टाकला याच्यामागे एक कारण असं आहे की सगळ्यांचं म्हणणं आहे की ॲटमॉस्फिअरला जर वाचवायचं असेल तर सायन्सवाल्या लोकांची मदत आपल्याला लागेल. सायन्सवाले लोक आपल्याला हेल्प करू शकतील किंवा त्याच्यामध्ये आणखीन काय इन्व्हेन्शन्स वगैरे करू शकतो आपण ॲटमॉस्फिअरसाठी, ते डिपेंड्स ऑन सायन्स. सो फिजिक्समध्ये हा शेवटचा युनिट जो आहे तो फुल्ली ॲटमॉस्फिअरचा युनिट आपल्याला टाकलेला आहे. याच्यामध्ये सगळे आपल्याला पूर्ण अर्थ आणि ॲटमॉस्फिअरची स्टडी करायची आहे. सो इझी युनिट आहे. एक दोनदा वाचला तरी आपल्या पटकन लक्षात येऊन जातो आणि वेटेज सगळ्या बाकीच्या युनिट इतकंच आहे. 12 मार्क्सच वेटेज आहे याच्यामध्ये. सो याच्यामध्ये मार्क्स तुमचे चांगल्याने कव्हर होऊ शकतात. आपण त्याची इंट्रोडक्शन बघू. द इंटेरियर ऑफ द अर्थ बिकम्स हॉटर विथ डेप्थ. जसं जसं आपण खाली जात जाऊ जमिनीमध्ये तसं तसं ते अर्थ जास्तीत जास्त गरम होत जाते. डायरेक्ट ऑब्झर्वेशन अबाउट द इंटेरियर स्ट्रक्चर ऑफ द अर्थ इज नॉट पॉसिबल. ओके, अर्थच्या सेंटरपर्यंत काही कधी कोणी पोचलेलं नाही आहे. इट्स नॉट पॉसिबल. अजूनपर्यंत तरी कोणी पोचलेलं नाही आहे. द ॲव्हरेज रेडियस ऑफ द अर्थ इज नियर अबाउट 6371 किलोमीटर्स. ओके, इट्स जस्ट अ इन्फॉर्मेटिव्ह पार्ट. विथ प्रेझेंट सायंटिफिक मेथड्स बिलो द अर्थ सरफेस वी कॅन हार्डली पेनिट्रेट अप टू द 5 किलोमीटर्स. ओके, आता सध्या आपल्याजवळ जे बोरिंग मशीन वगैरे ह्या जे काही असतात यांचा यूज करून आपण फार फार तर 5 किलोमीटरपर्यंत अर्थमध्ये म्हणजे काय होल करू शकलो आहे. आणि अर्थची रेडियस 6371 किलोमीटर्स इतकी आहे. आपण 5पर्यंतच पोचलो आहे. ओके, फ्रॉम दिस वी कॅन नॉट गेट द कम्प्लीट इन्फॉर्मेशन अबाउट द इंटेरियर सरफेस ऑफ द अर्थ. आणि त्याच्यामुळे अर्थच्या आतमध्ये काय आहे हे आपल्याला काही सांगता येत नाही. सो इन्फॉर्मेशन अबाउट द इंटेरियर स्ट्रक्चर ऑफ द अर्थ इज बेस्ड ऑन इनडायरेक्ट मेथड्स. इनडायरेक्ट मेथड्सनी आपल्याला ते अंदाज लावावा लागतो की अर्थच्या आतमध्ये काय असेल. द सिस्मिक वेव्स जनरेटेड ॲट द टाइम ऑफ अर्थवेक आर रेकॉर्डेड ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ इज अ मेजर सोर्स ऑफ फाइंडिंग द इन्फॉर्मेशन अबाउट द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द अर्थ. जेव्हा अर्थवेक होतात तेव्हा अर्थमध्ये काहीतरी वेव्स तयार होतात, त्याला काय म्हणतात, सिस्मिक वेव्स असतात. आणि त्याचा स्टडी करून जनरली आपण ठरवतात, म्हणजे सायंटिस्ट ठरवतात की अर्थच्या आतमध्ये काय असेल. The seismic wave get reflected from the various depths while traveling through the earth. ओके, ज्या सिस्मिक वेव्स आहे त्या रिफ्लेक्ट होतात, रिफ्रॅक्ट होतात आणि त्याच्यावरून ते किती अँगलने रिफ्लेक्ट झाल्या, किती अँगलने रिफ्रॅक्ट झाल्या याच्यावरून अर्थच्या आतमध्ये काय असेल हे आपण साधारण एक अंदाज लावू शकतो. इफ वी ट्राय टू रेकॉर्ड द व्हेलॉसिटी ऑफ द सिस्मिक वेव्स ऑन द अपोजिट एंड ऑफ द अर्थ then if there is no change in velocity of seismic wave, it indicate that earth has uniform structure from surface to center. म्हणजे काय, ज्या सिस्मिक वेव्स आहेत त्या जर रिफ्लेक्ट नाही झाल्या, रिफ्रॅक्ट नाही झाला, त्यांच्यामधला अँगल चेंज नाही झाला, ज्या अँगलनी गेल्या होत्या त्याच अँगलनी वापस आल्या, तर आपण त्यांना काय म्हणू शकतो, त्या कंडिशनमध्ये असं सांगता येईल आपल्याला की अर्थ सरफेस जो आहे तो युनिफॉर्म आहे. ओके, बट द ऑब्झर्व फॅक्ट टेल्स अस दॅट देअर इज अ मेजर चेंज इन व्हेलॉसिटी ऑफ द सिस्मिक वेव्स. बट रियालिटीमध्ये होतं काय, या सिस्मिक वेव्समध्ये खूप जास्त चेंजेस होतात. ओके, व्हेलॉसिटी ऑफ दिस सिस्मिक वेव्स नोन ॲज डिसकंटिन्युटीज. अर्थचा जो सरफेस आहे तो डिसकंटिन्युअस आहे, कंटिन्युअस कुठेच नाही आहे. ओके, दिस इंडिकेट दॅट देअर इज अ चेंज इन इंटरनल मटेरियल ऑफ द अर्थ आफ्टर पर्टिक्युलर डेप्थ. जसं जसं आपण खाली खाली जात जाऊ तसं तसं अर्थचं जे सरफेस आहे ते चेंज होत जाईल. मग ते कसं चेंज होत जाईल, ड्युरिंग द प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम द हॉट गॅसेस स्टेट टू द प्रेझेंट स्टेट ऑफ अर्थ कूलिंग द हेवियर मटेरियल संक डाऊन अँड लायटर मटेरियल फ्लोट अप. म्हणजे काय, असं कन्सिडर केलं जातं की आपली अर्थ जी आहे ती सर्वात पहिले गॅसियस स्टेटमध्ये होती, मग ती लिक्विड स्टेटमध्ये आली अँड देन आफ्टर ती सॉलिड स्टेटमध्ये आली. ओके, मग लिक्विड मध्ये जर आपण सॉलिड टाकलं, मेटल टाकलं तर ते काय होतं, खाली जातं, सिंक होतं. तसंच आता हा आपली स्पेरिकल जी अर्थ आहे त्याचा जो सॉलिड पार्ट होता तो त्याच्या सेंटरवर आला. हेवियर मटेरियल संक डाऊन अँड द लायटर मटेरियल फ्लोट अप. ड्यू टू दिस सेंटर इज अ formation of different layers of different
डेन्सिटीज, आणि त्याच्यामुळे काय होतात, सेंटरपर्यंत वेगवेगळ्या लेयर्स तयार होतात आणि त्याची डेन्सिटी पण वेगवेगळी असते. ओके, सो दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट ॲटमॉस्फिअर अँड जिओस्फिअर. अर्थच्या आतमध्ये जनरली काय असेल, कसा स्टडी आपण करू शकतो, हे आपण याच्यामध्ये बघितलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इंटरनल स्ट्रक्चर ऑफ अर्थ बघू.